नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका किशोर पाटील. प्रत्येकासाठी त्यांची पहिली कुठलीही गोष्ट खूप स्पेशल असते. सो आज माझं एक पहिलं इंटरव्ह्यू आहे, तर हे मला आयुष्यभर लक्षात राहणार आहे, खूप स्पेशल असणार आहे माझ्यासाठी. तर PBC आणि ध्येयचं पहिले तर मी त्यांना धन्यवाद म्हणते की त्यांनी आज माझं इंटरव्ह्यू घालत ते सगळे इथे आले आहेत. सो नमस्कार सगळ्यांना माझा. लवकरच मला सोडून जाऊ नको एक ॲल्बम रिलीज होणार आहे आणि त्यासाठीच मी तुमच्या समोर आलेली आहे. हे काही सडन किंवा अचानक झालेला ॲल्बम नाही किंवा असं काही नाही आहे. लहानपणापासूनच मला कला क्षेत्राची फार आवड आहे. मी नेहमीच डान्समध्ये, सॉंग्समध्ये आणि ॲक्टिंगमध्ये याची मला आवड म्हणजे आधीपासूनच 3-4 वर्षाच्या असल्यापासूनच मी पार्टिसिपेट करत आली आहे. आणि नेहमी मला ते रिअलाईज 10वीला 11वीला असताना झालं की मला ॲक्टिंग करायची आहे. पहिल्यांदा मी 12थमध्ये असताना मला आठवतं मी पप्पांना सांगितलं की मला हे करायचं आहे. तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा नाही म्हटलं असेल की नाही, माझं एक वेगळं स्वप्न आहे, तुला MBBS होताना तुला डॉक्टर बनताना मला बघायचं आहे. तर तेव्हा मला थोडं वाईट वाटलं की मला नाही कसं म्हटलं. पण आता या पॉईंटला येऊन मला रिअलाईज झालं की आपल्या आईवडिलांइतकं आपल्या हिताचं कोणीही विचार करू शकत नाही. आता मला रिअलाईज होतं आहे की हो, माझ्याकडे एक आहे की मी काहीतरी अचीव केलं आहे. माझ्या नावापुढे डॉक्टर लागणार आहे. डिसेंबरमध्ये माझं फायनल इयर झाल्यावर माझ्या नावापुढे डॉक्टर प्रियंका पाटील असं असणार आहे ते. सो आता रिअलाईज होतं आहे की हो, तेव्हा त्यांनी नाही म्हटलं ते बरोबरच झालं. कारण आता माझ्याकडे एक स्वतःची डिग्री असणार आहे. मी काहीतरी अचीव केलं आहे, काहीतरी बनली आहे. सो तेव्हा त्यांनी नाही म्हटलं, दॅट्स फाईन. आता आय एम ओके विथ इट. आता तर हे सडन काही नव्हतं. 12th नंतर मग मी ते थोडं साईडलाईन केलं की आता मला MBBS करायचं आहे, फोकस करायचं आहे. मी कधी मजबुरीमध्ये त्यांनी केलं की पप्पांनी मला सांगितलं आहे म्हणून आता शिट मला करावं लागणार आहे हे. मजबुरीत कधीच मी काही केलं नाही. मी खूप खुशी MBBS केलं. मला त्यातून खूप नवीन एक्सपिरियन्स आले. मला सर्जरीज बघायला मिळाले. मला OPDमध्ये पेशंट्सशी इंटरॅक्ट करायला मिळालं. सो एक छान म्हणजे खूप आवडीने मी MBBS पण केलेलं आहे. मी काही मजबुरीत केलेलं नाही. आणि मी नेहमीच पप्पांना त्यासाठी थँकफुल असेल. त्यांच्या इतका चांगला विचार, माझ्या आईवडिलांना इतका चांगला विचार माझ्यासाठी दुसरं कोणी करू शकत नाही. सो आय एम थँकफुल टू देम. आणि हे असं झालं की आता मागच्या वर्षी मी 3rd इयरला असताना मिस महाराष्ट्र म्हणून एक कॉम्पिटिशन होती. ते मी FBवर बघितलं आणि मला वाटलं की मी केलं पाहिजे. एकच दिवसाची तर गोष्ट आहे आणि मला आवड आहे तर मी ते केलं पाहिजे. मी पप्पांना विचारलं असं असं आहे, मी जाऊ का प्लीज, म्हणजे कॉलेज मिस नाही होते, काही नाही करता मी जाते तिथे, तर मी जाऊ का. तेव्हा ते हो बोलले. मला वाटलं नव्हतं हो बोलतील, पण ते बोलले. मी खुश झाली. तेव्हा मी ते गेली. मिस महाराष्ट्रमध्ये मी पार्टिसिपेट केलं. आणि तिथे त्या शोच्या दरम्यान माझी तिथे एक प्रोड्युसरशी भेट झाली आणि मी माझ्या इंट्रोडक्शनमध्ये बोलली होती. तिथे मिस महाराष्ट्रमध्ये इंट्रोडक्शन राऊंड असतो, त्यात मी बोलली होते की मला नेहमीच ॲक्टर बनायचं होतं लहानपणापासूनच. पण पप्पांच्या स्वप्नाला मी प्रायोरिटी दिली. नेहमी पहिले माझं प्रेफरन्स त्यांच्या स्वप्नाला दिलं आणि त्यांचं स्वप्न होतं की मी डॉक्टर बनावं. सो मी त्याला आधी प्रेफरन्स दिलं आहे. पण नेहमी माझी जी एक इच्छा आहे की मला कॅमेरा फेस करायचं, मला कॅमेऱ्यासमोर असायला, लाईट्समध्ये असायला फार आवडतं. माझी ती वेगळी आवड आहे त्यासाठी. आणि मी नेहमीच खूप कॉन्फिडंट असते कॅमेरावर. लाईक ते पुढे सांगेल मी तुम्हाला अजून. तर त्या प्रोड्युसरशी माझी भेट झाली तिथे आणि ते मला बोलले की मी तुझ्या इंट्रोडक्शनमध्ये ऐकलं की तुला ॲक्टिंग करायची आहे, तर माझा एक प्रोजेक्ट आहे, तो एक ॲल्बम आहे, तर त्यासाठी तुझ्यासारखंच एक कॅरेक्टर आम्हाला हवं आहे आणि तू मला असं वाटतं करू शकते. लवकरच जर काही मीटिंग वगैरे असेल तर मी तुला सांगेल. तर मग त्यांनी मला मीटिंगला बोलवलं, म्हणजे काही 1 महिन्यानंतर वगैरे त्यांनी मला मीटिंगला बोलवलं. मी सगळं बोलली, पप्पांना विचारलं असं असं आहे, मी करू का. तर ते थँक गॉड ते मला हो बोलले. आणि ती जी खुशी होती ती मी एक्सप्रेस नाही करू शकत शब्दामध्ये. ते मला हो बोलले की बोलले ठीक आहे, काही अडचण नाही, कर. त्यांनी स्टोरी वगैरे ऐकली. मी सांगितलं त्यांना अशी अशी स्टोरी आहे त्याची, काही त्यात वाईट नाही आहे, काही चुकीचं काही नाही आहे, तुम्हाला आवडेल असंच आहे. मग ते त्यासाठी हो बोलले. आणि मी कधीच ही गोष्ट मी म्हणजे ब्रॅकेटमध्ये सांगू इच्छिते की मी तिथे माझे वडील आमदार आहेत किंवा असं मी कुठेही मेन्शन केलं नाही. कारण मला नको होतं मी माझी पहिली कुठली गोष्ट करू आणि ते पप्पांचं नाव यूज करू.
हे मला नको होतं, म्हणून मी त्यांना सांगितलंच नाही. त्यांनी मला स्वतः माझं इंट्रोडक्शन ऐकूनच त्यांनी मला बघून त्यांनी मला ते ऑफर केलं आहे. त्या गोष्टीचा मला नेहमी आनंद राहणार. म्हणजे मी खूप प्राऊड फील करते. मी खूप पुण्य केलं असेल की मी त्यांच्या पोटी जन्म घेतला आहे, असे आईवडील मला मिळालेत. पण ते म्हणतात ना, एक पहिली गोष्ट आपल्याला स्वतःच्या याच्यावर मिळावी, तर ते मी कुठेही त्यांना मेन्शन केलं नाही की मी आमदाराची मुलगी आहे आणि मला पाहिजे. त्यांनी ठरवलं तर मला काही मिळेल, पण मला हे स्वतःच्या याच्यावर मिळालं आहे. मग ते छोटा एक रोल असतं तरी मला आवडलं असतं, पण यात मी एक मेन लीडचा रोल निभवते. तर त्यांनी मला ते दिलं. आणि मी शूटला जेव्हा गेली, साताऱ्याला आमची शूटिंग होती, तर पहिला सीन जो मी तिथे दिला, पहिल्या सीनला मला ते डिरेक्टर आणि प्रोड्युसर म्हणतात, तू याच्या आधी 2-3 फिल्म्स केल्या आहेत का? म्हटलं नाही, मी फर्स्ट टाईम कॅमेरा फेस करते. ते बोलले, इतका कॉन्फिडन्स कुठल्याच ॲक्टरमध्ये नसतो कॅमेरासमोर. मग मनातल्या म्हटलं ते रक्तातच, जाऊ दे, मला शूट झाल्यावर सांगेल मी कोणाची मुलगी आहे. ठीक आहे. तर ते कॅमेरासमोर कॉन्फिडन्स, त्यांनी माझी सगळ्यांनी तारीफ केली की इतकी छान उत्कृष्ट ॲक्टिंग करते तू, आणि काय केलं आहे का आधी? आणि मी काहीच केलेलं नाही, हे फक्त मी इमॅजिन केलं आणि लहानपणापासून मी स्वतःला बघत आली आहे. टी व्हीवर म्हणजे फिल्म जरी चालू असली ना, तर आपण सगळे नॉर्मली बघतो की अच्छा फाईटचं सीन आहे, इमोशनल सीन आहे. मी जेव्हा टी व्ही बघते, आई माझी ॲक्टिंग करते, ती ॲक्टिंग करते, मी कशी फिल्म बघते मी मला करून दाखवते. जर एखादी सीन चालू आहे, मी हरवून जाते त्या सीनमध्ये. आता मी जेवण करत असली, समजा जेवण करता करता टी व्ही बघते, तर मी अशी असते की काहीतरी झालं, अरे बापरे. सो मी अशी असते जेव्हा मी टी व्ही बघते, मी हरवते. मला असं वाटतं स्क्रीनवर मीच आहे, अच्छा मी तिथे कुठेतरी आहे, मी हरवते त्या सीनमध्ये. सो असं ते नेहमी राहिलेलं आहे. मम्मी अजूनही माझी ॲक्टिंग करते, मी टी व्ही कशी बघते. सो ते नेहमी राहिलेलं आहे माझ्यामध्ये की ते आहे. आणि तर शूट झाला, आमचा लास्ट डे होता शूटचा, तेव्हा मला त्यांना सांगावंसं वाटलं डिरेक्टरला वगैरे की कोणाची मुलगी आहे किंवा काय, आता झालं आहे बाबा. तर तेव्हा पप्पांचं मी त्यांच्याशी बोलणं करून दिलं की सर 1 मिनटं बोला, माझे पप्पा आहेत, ते आमदार आहेत. ते खूप घाबरले, अरे बापरे. मग ते बोलले पप्पांशी, आणि त्यांनी पप्पांजवळ माझी तारीफ केली की तुमची मुलगी खूप छान ॲक्टिंग करते. आणि तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं की चला, माझी तारीफ पप्पांसमोर कोणतरी करतं आहे. तर तेव्हा खूप खूप जास्त आनंद झाला मला की पप्पांना आवडलं आहे का, आवडेल नक्कीच, ही अपेक्षा केली मी तेव्हा. आणि असं छानसा अल्बम अशी शूट झाली आमची 2च दिवसात. आणि खूप एक्सपिरियन्स ॲक्टर असतो तेव्हा तो एका दिवसात 4 सीन देतो. मी फर्स्ट टाईम एका दिवसात 4 सीन दिले, बॅक टू बॅक ड्रेस चेंज करून, हा सीन तो सीन. सो एक खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि लवकरच 14 फेब्रुवारीच्या आधी, आमची डेट फिक्स नाही आहे, बट 14 फेब्रुवारीच्या आधी आमचा अल्बम लवकरच रिलीज होणार आहे. आणि तो तुम्हाला सर्वांना फार आवडेल असं मला वाटतं. आणि मी बघितलं आहे, मी सोशल मीडियावर असते आणि खूप प्रेम देतात मला लोक. जेवढं पप्पांना देतात तेवढं नसेल, पण नक्कीच त्याच्या जवळपास मला बरंच प्रेम सोशल मीडियावर लोकांकडून मिळतं. आणि त्यासाठी मी तुमच्या सर्वांची आभारी आहे. थँक्यू. त्याचं थीम काय आहे? याचा अल्बमचं थीम काय आहे? अच्छा, अल्बम एक मला सोडून जाऊ नको असं त्याचं नाव आहे. तर त्याची स्टोरी मी पूर्ण रिव्हील नाही करू शकत, आमचं पॉलिसी आहे अल्बमची. पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते की एक मुलगी आहे जिला एका मुलावर म्हणजे प्रेम आहे, पण तो मुलगा तिच्याकडे बघतच नाही. तो तिची हेल्प करतो पण तिच्याकडे बघतच नाही. तर प्रत्येक ठिकाणी ते भेटतात, तो तिला सोडून चालला जातो. तर ती त्याला कन्व्हिन्स करते की मला सोडून जाऊ नको. आणि ती त्याला कन्व्हिन्स करते की त्यांच्याकडे बघू नको, माझ्याकडे बघ, मी खूप चांगली आहे, मी खूप प्रेम देईल तुला. तर ती त्याला कन्व्हिन्स करते त्या मुलाला फुल सॉन्गमध्ये. आणि इन दी एंड तो तिचं प्रपोजल एक्सेप्ट करतो. आणि ते हॅपी एंड दाखवला की दे आर टुगेदर. शूटिंग फक्त साताऱ्याला झालंय? साताऱ्याला सैनिक स्कूलमध्ये. यातून मला सोडून जाऊन हे थीम सरांनी विचारले ते सांगितलं. याच्यातून या नवीन पिढीला काय संदेश, सामाजिक संदेश काय आहे त्याच्यातून? सामाजिक किंवा तरुणाला काय संदेश त्याच्यातून काय नेमकं या काय होऊ शकतं नवीन पिढीला, तरुण पिढीला किंवा मुलांपर्यंत आपण समजा तरुणींना यातून नेमका संदेश दिग्दर्शकांच्या माध्यमातून, त्या कलेच्या माध्यमातून काय झाला? कुठलाही पिक्चर असो किंवा काय असो, नाटिका असो, याच्यातून कुठला तरी एक सामाजिक संदेश जातो किंवा कुठला तरी एक काहीतरी विचार प्रसारित होतो. या अल्बमची शूटिंग साताऱ्याला सैनिक स्कूलला झालेली आहे. आणि
याचं थीम तुम्हाला मी सांगितलं की एक मुलगी मुलाला कन्व्हिन्स करते, तर यातून एकच मेसेज जातो की प्रेम हे जेन्युइन असलं पाहिजे, ते फेक नसतं, ते जेन्युइन असलं पाहिजे. आणि कसं तुम्ही एका पर्सनला कन्व्हिन्स करता आणि कसं तुम्ही ते एक जेन्युइन मुलामुलीचं प्रेम यात दाखवलेलं आहे. आणि लव्ह स्टोरी नाही म्हणता येणार याला, हे एक म्हणजे मुलगी मुलाला कन्व्हिन्स कशी करते हे या अल्बममध्ये दाखवलं. तर तू मुलाखत देताना सांगितलं आणि मला आठवतं की तुझा पहिला डान्स गजराले पाचोऱ्याच्या मनसिंगा ग्राउंडवर झाला होता. आणि तिथली जी कला, कलेपेक्षा त्या चेहऱ्यावरचे हावभाव अप्रतिम. त्याच वेळेस एक तुझ्यामधला कलाकार मी बघितला. पण या वाक्याचा जो विषय आहे, म्हणजे या ज्या अल्बमचा विषय, मला सोडून जाऊ नको, थोडंसं याच्यात भावनेच्या याच्यात जाऊया. आपण नेहमी म्हणतो की तू कोणावर जास्त प्रेम करते, कोणाची जास्त लाडकी, तर पप्पांची का मम्मीची. तर असा जे काय आता उत्तर तू देणार आहे की मी पप्पांची मम्मीची दोघांची म्हणणार आहे. पण मला एवढं निश्चित माहिती आहे की तू पप्पांची लाडकी, कारण मी तेवढं जवळून बघितलेलं आहे. ते पण आठवतं मला की जेव्हा तू बियाणी सैनिकी मिलिटरी स्कूलला होती आणि अगदी 4च दिवसात एकेकाळचा पोलिसी याच्यातला व्यक्ती पण जेव्हा स्वतःच्या मुलीसाठी 4 दिवस पण विरह सहन करू शकला नाही आणि अगदी तिकीट टाकून आणलं होतं. आम्ही त्यावेळेस सोबत होतो. पण या गाण्यात असं वाटत नाही का कुठेतरी, किंवा या अल्बममध्ये मला सोडून जाऊ नको, तर तो क्षण आठवत नाही का तुझा की हो, जसं पप्पांना मी म्हटली होती की मला सोडून जाऊ नका, तसंच आहे की जाऊ नको. आणि पप्पा आले घ्यायला, तसंच तो मुलगा पण त्या अल्बममध्ये मला घ्यायला परत येतोच. आणि मग विवाहाच्या वेळेस पण हे वाक्य पप्पा बोलतील तर मी विवाहानंतर आता आलाच विषय, तर मी ठीक आहे बोलू इच्छिते की त्यावेळेस पप्पांचे ते पप्पा काय असतील, आमदार वगैरे असतात तर पण ते पप्पा काय असतील. लहानपणापासून ते एक राहिलं आहे आमचं की मी नेहमी हॉस्टेलला राहिली, दूर राहिली, दिवसातून 4 कॉल आमचे होतात. म्हणजे ते काही असू दे, त्यांची सभा असू दे, त्यांचं काही असू देत, माझं कॉलेज असू देत, आमचं दिवसातून 2-3 कॉल हे होतात. तर माझं लग्न जरी झालं, काहीही झालं, तर असं कधी होणार नाही की 6 महिन्यानंतर आठवण आली, अरे बापरे माझे आईवडील, चला भेटून येते, नमस्कार, असं हे कधी होणार नाही. दिवसातून 4 कॉल हे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना असते. ते आहे. पण ते पप्पा त्या दिवसाचा नाही, तो क्षण मला इमॅजिन करायचा नाही, तो मी इमॅजिन करू शकत नाही, त्यांच्याहून दूर मी जाऊ शकत नाही. प्लीज माझा अल्बम जेव्हा रिलीज होईल तेव्हा यूट्यूबवर त्याला भरपूर व्ह्यूज द्या आणि खूप त्याला प्रे करा त्यासाठी की खूप ते हिट होणार आहे. आणि या थँक्यू सो मच.